नमस्कार भावांनो, आज थोडासा मुद्दा वेगळा आहे भावांनो. का तर तुम्ही थंबनेलमध्ये बघत असाल दाद्या, बांगलादेशमध्ये काय प्रकार घडायला. ज्या लेकरांना दाद्या, हे जे बांगलादेश आहे का दाद्या, एक मन आहे दाद्यांनो. आपण जर दाद्या लेकराला जरा घरापासून वेगळं केलं ना दाद्या, आणि जरा लेकराकडे दोन पैसे जास्त आले ना, लेकरू जरा बापापेक्षा मोठा आहे असं वाटतं दाद्या. पण लेकराला एवढं कळत नाही, बाप बाप असतो आणि पोरग पोरग असतं दाद्या. हा सेम किस्सा दाद्या बांगलादेशमध्ये घडतोय. हा किस्सा काय आहे, कशासाठी जळाले आणि बांगलादेशमध्ये हिंदू तरुणाला का मारलं. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा वस्ताद हादी दाद्या, याच्यामध्ये रोल काय आहे दाद्या, ह्याचा नेमका काय इश्यू आहे, ही सगळी माहिती इन डिटेलमध्ये सांगतोय दाद्या. व्यवस्थित जास्त वेळ तुमचा घेणार नाही दाद्या, थोडक्यात गोष्टी सांगतोय दाद्या. पहिली गोष्ट दाद्या, हे बांगलादेश पेटायला लागले, दिसायला लागले, तुम्हाला सगळ्यांना दिसते दाद्या. तिथलं जे बांगलादेशमधलं दाद्या जे सगळ्यात मोठं पेपरचं ऑफिस होतं ते जाळलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आवामी लीग म्हणजे जी शेख हसीना होती ना दाद्या, शेख हसीनाचं ऑफिस जाळलं दाद्या. ज्यावेळी शेख हसीनाला दाद्या बांगलादेशमध्ये दाद्या तिच्यावर हल्ले झाले किंवा तिला बाहेर जाण्यास सांगितलं, देश सोडायला सांगितलं, त्यावेळेस भारतानं मदत केली होती दाद्या. ह्या सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये तुम्हाला सांगतोय दाद्या. पहिली गोष्ट दाद्या, हा आहे दाद्या कोण, शरीफ उस्मान हादी दाद्या. जंजी म्हणतो आपण, जे बांगलादेशमध्ये झालं ना, हे जंजी म्हणजे काय दाद्या, जे तरुण लोक आहेत दाद्या. ओके, नेपाळमध्ये पण झालं, बांगलादेशमध्ये पण झाले दाद्या. ओके, हा कोण आहे दाद्या, हादी दाद्या, बरोबर आहे. हा काय आहे दाद्या, इन्कलाब मंच के राष्ट्रीय प्रवक्ता. जसं आपल्या भारतात पार्ट्या सगळीकडे पार्ट्या असणार दादा, हा प्रवक्ता होता दादा. दुसरी गोष्ट काय, शेख हसीना की सरकार गिराने में शामिल, म्हणजे शेख हसीना जी दादा सर्वात जास्त काळ जिनं कारभार बघितला, तिला जिनं हाकलून लावलं, जिला ते पाडलं, त्याच्यामध्ये दादा मुख्य कारण काय होता, हा होता. दुसरी गोष्ट काय झाली बघा, हा काय करत होता दादा, त्याच्या हो का उस्मान हादी दिसते, हे ट्विटर दाद्या, बरोबर आहे, उस्मान हादी दाद्या. काय करायचं नीट समजून घ्या. ही नकाशा, ही जी वरचं जम्मू काश्मीर आहे का, जम्मू काश्मीर दाद्या, हे दिसते तुम्हाला, ही जम्मू काश्मीर ही काय म्हणते दाद्या, ही पाकिस्तानचं आहे. काय दाद्या, पाकिस्तानचा. आणि आम्ही काय करणार आहे, ही पूर्ण बांगलादेश आहे आमचं. हे असलं नकाशा करायचा दाद्या आणि ट्विटरला वगैरे टाकायचं. मग जंजीवाली म्हणणार बरोबर आहे, आमचा बांगलादेश असाच पाहिजे दाद्या. आता वर पाकिस्तानला दाखवले, याचा अर्थ साधा आणि सिंपल आहे दाद्या. याच्यामध्ये पाकिस्तानचा हात आहे, याच्यामध्ये चायनाचा हात आहे, बरोबर आहे. आता पहिली गोष्ट, आपल्या भारतातली लोक दाद्या, प्रश्न कसा आहे दाद्या, भारताचं जे हाय कमिशनर ऑफिस होतं दाद्या किंवा पासपोर्ट ऑफिस होतं दाद्या, तिथं सुद्धा बांगलादेशनं हल्ला केलाय. याचा अर्थ दाद्या, जर आपल्या हाय कमिशनर ऑफिसवर हल्ला होत असेल बांगलादेशमध्ये, याचा अर्थ दाद्या काय आहे की आपल्या भारतावर हल्ला होतोय. पहिली गोष्ट समजून घ्या दाद्या. ओके, का तर हे चिल्ली पिल्ले येतात दाद्या, ह्यांना भारत अजून काय बोलले नाही दाद्या. जर भारतानं जर चालू केलं, अजून काही बोललं नाही, कोणाचं स्टेटमेंट नाही, काय नाही दाद्या. का तर शेख हसीनाचं आणि आपल्या भारताचं दाद्या संबंध खूप चांगले होते दाद्या. आता ह्यांना जो कोण येणार दाद्या, ह्यांना भारताच्या जवळचा नको आहे. आता कोणाच्या जवळचा पाहिजे, एक म्हणजे पाकिस्तान आणि चायना, जेणेकरून दाद्या बांगलादेशला मध्ये करून जो आपल्याला त्रास देता येईल तशी पार्टी ह्या जंजीला पाहिजे. म्हणजेच कोण, ह्या उस्मान हादी किंवा ह्या बांगलादेशमधल्या लोकांना पाहिजे. ओके दाद्या. त्याच्यामध्ये जे हिंदू तरुणाला जे जाळलं ना दाद्या, जिवंत जाळले, सगळी कम्युनिटी एकत्र होती दाद्या, झाडाला बांधले, पिटवून दिले दाद्या. ओके दाद्या, भारत सरकारनं खरंच बघितलं पाहिजे दाद्या. का तर आपल्या हाय कमिशनर ऑफिसवर हल्ला होतोय, याचा अर्थ आपल्या भारतावर हल्ला होतोय. आत्तापर्यंत आपण जाऊ दे, बारकी लेकरायती म्हणून सोडून दिले. प्रश्न जिथं देशाचा येतोय, तिथं सगळा देश तुमच्या सोबत असतोय. देशाचा अपमान ही जर बांगलादेश करत असेल ना दाद्या, आई शपथ सांगतोय, ह्यांना जिथं काढलं पाहिजे. साध्या आणि सरळ भाषेत, हे लेकरांना आपण घरातनं हाकलून काढले, आम्ही घरातनं हाकलून काढले, तरी तुम्ही आमच्या बोकांडी बसायला लागलाय. होय भावा. अजून तुम्हाला त्यातला दुसरा एक मुद्दा दाखवतो. हो का, इथं तुम्हाला बॅनर काय दिसते बघा. हो का, बघा नीट बघा, बॅन इंडिया दिसते. ओके, बॅन इंडिया दाद्या.
म्हणजे हे कटकारस्थान दोनच देश आहेत दाद्या, एक म्हणजे पाकिस्तान जे कुजू बुजू करतात, दुसरं म्हणजे चायना. का तर आपण काय म्हणतो दाद्या, शेजारचं आहे दाद्या, शेजारच्या सोबत कशाला भांडण करायचं. ही बांगलादेश काय करायला लागलंय, टिप्पी. का तर दाद्या त्यांच्यात 2 महिन्यानंतर इलेक्शन आहे दाद्या. हा, त्याच्यामध्ये हा मुद्दा काय, भारताला बॅन करा. आता सगळे हो का आंदोलन करायला लागले ते. अजून तुम्हाला फोटो दाखवतो हो का, हे जे ऑफिस होतं ना, जे त्यांच्यातला प्रमुख मीडिया होतं, त्यांची ऑफिस जळलं. का मीडिया जळला हा, का तर ही जो मीडिया आहे ना दादा, शेख हसीनामुळे मोठा झाला. आणि शेख हसीना भारताच्या एकदम क्लोजची दादा. जेव्हा शेख हसीना होती ना दादा, भारत बांगलादेश असला काही संबंध होत नव्हते दादा. ओके, का तर तिला बांगलादेश सोडण्यास सांगितलं. आता तिची सत्ता नाही दाद्या. शेख हसीनाचं जे अवामी लीगचं कार्यालय का ते सुद्धा फोडले दाद्या ह्या जेंजेवाल्याने. म्हणजे बांगलादेश एवढं पेटाले, ते पण भारताच्या विरोधात. भारतानं खरं सांगतोय, जोपर्यंत लेकरं दाद्या एकदा ठीक आहे, 2दा ठीक आहे, 3दा ठीक आहे, जर कुजू करत असेल दाद्या, 2-4 चापाट्या दिल्या कधी पण चांगलं. का तर लेकरांना लेकरा ठिकाणी ठेवलं पाहिजे. दुसरे काय लेकरू दाद्या, ती उतानं खाट आहे दाद्या, हे तुम्हाला पण माहिती आहे. ही पण उतानं खाट निघाल. आपल्याला वाटत होतं दाद्या जरा चांगला असेल दाद्या, बारका आहे, घरातलं बारकं पोरगा आहे दाद्या, कशाला उगं, ही लेकरं आहे दाद्या भारताची. पण ही पण उतानं खाट मोठ्याचं नादी लागून ही पण बिघडायला लागले. ती तर ऑलरेडी पाकिस्तान भिकारी झाले दाद्या, त्याला काय खायला अन्न नाही आता, हे तर तुम्हाला पण माहिती आहे दाद्या, बरोबर आहे. आता ही पण लेकरू असंच करायला लागले. ओके, आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जो तो हादी होता का दाद्या, बघा हादी एक चिल्लर नेता दाद्या, चिल्लर म्हणजे आपल्यातलं ती एखाद्या विद्यार्थी सेनेमधलं कोण पोरग बिरग असते का दाद्या, त्यातला तो हादी. हा, ज्याला मारलं दाद्या, तो मेलेला आहे दाद्या. तो खूप दिवसाची गोष्ट दाद्या. ते मध्ये त्याला सिंगापूर त्याला वाचवण्यासाठी सरकार बांगलादेशच्या लिमिटच्या बाहेर प्रयत्न करत होतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तिथल्या ह्यांनी काय सांगितले दाद्या, जंजी दाद्या हे आहे का आपल्या जंजी हादी, तो जेव्हा त्याचा डेथ झाली दाद्या, त्याला मारून टाकलं, गोळ्या झाडल्या. आता कोणी झाडल्या काय झाले तुम्हाला सगळं माहिती आहे. भारत सगळ्यांचा बाप आहे, ह्यांना काय केळं माहिती आहे दाद्या, हे तुम्हाला पण माहिती आहे दाद्या. ज्यावेळेस मेला ना दाद्या, ह्याने काय सांगितले की दाद्या हा तो शहीद झालाय, आम्ही तिरंगा आहे ना काय करणार दाद्या, तिरंगा शोक दिवस म्हणून साजरा करणार आहे. आणि त्याच्या विरुद्ध जेव्हा ह्याने हे ट्विट केलं का, ही तर कमेंट बघा तुम्हाला दिसत असतील दाद्या, हो का बघा, इंडिया इज रिस्पॉन्सिबल, म्हणजे भारत जबाबदार आहे. बघितलं, एक किरकोळ माणूस ज्या भारताने यांना एवढी मदत केली आणि काय जंजी लोकांसाठी हे नाटकं करायला ते भारतावर बोलायला लागले. ते भारतानं सिरियसली सांगतो, जेव्हा आपल्या हाय कमिशनर ऑफिसवर बांगलादेशमध्ये हल्ला झालाय ना, यांना भारत आत्तापर्यंत बसले, भारताने खरंच बसायला नाही पाहिजे. का तर हा शेवटी हल्ला आपल्यावर, का तर ही लेकरं आहे ती दाद्या, लेकरं जर आपल्याला दगड मारत असेल ना दाद्या, रूममध्ये नाही चौकात मारायचं दाद्या, बरोबर आहे. दुसरं अजून एक महत्त्वाचा मुद्दा असेल दाद्या, की आता आपल्या भारतातल्या लोकांना वाटत असेल किंवा बाहेरच्या लोकांमध्ये वाटत असेल, पहिली गोष्ट मुद्दा काय होता, शेख हसीना भारताच्या एवढी क्लोज की लिमिटच्या बाहेर. पण आताचं जे सरकार त्यांना पाहिजे ना दाद्या, पाकिस्तान आणि चायनाला च्या जवळचं पाहिजे, तेच जंजी लोक करायला लागले. जेणेकरून पाकिस्तान चायना ISI वाले आले ना, भारताला डिवचायला चालू करता येईल. ही पाकिस्तान आणि चायना ही अशा गोष्टी बांगलादेशमध्ये भारताच्या विरोधात करायला लागले. ओके, हा त्याच्यातला सगळ्यात मोठा मुद्दा आहे दाद्या. आणि आता हे काय, भारतामध्ये सगळ्यात जास्त हिंदू आहेत दाद्या, टार्गेट कुणाला केले जाते दाद्या, हिंदू, दॅट्स इट, विषय संपला दाद्या. ओके बाबांनो, ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल, एकदा व्हिडिओ सगळ्यांना शेअर कर.